नमस्कार मित्रांनो, आज पौष पौर्णिमा. आळंदीचे दत्तप्रभू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा आज समाधी दिन. आळंदीचे स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू. आळंदीच्या स्वामी महाराजांच्या पूर्वाश्रमीची म्हणजे त्यांच्या मातापित्यांची, त्यांच्या जन्मठिकाणांची कुठलीही माहिती आज उपलब्ध नाही. त्याचे कारणही स्वामी महाराजांनी कधीही आपल्या पूर्वाश्रमीची माहिती आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना सांगितली नव्हती. स्वामी महाराजांची भ्रमंती, स्वामी महाराजांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर धुळे, मालेगाव या भागात झालेले आहे. स्वामी महाराज अनेक वेळा विदर्भातील अनेक भागांमध्ये फिरत असत. विदर्भातील वाशिम, मेहकर, लोणार, बुलढाणा या भागात स्वामी महाराज अनेक वार जाऊन आले होते. स्वामी महाराजांचे वास्तव्य त्या ठिकाणी झाले होते. स्वामी महाराजांनी स्वात्मसौख्य नावाचा दिव्य असा ग्रंथ रचला आहे. तो ग्रंथ आज उपलब्धही आहे. हा ग्रंथ स्वामी महाराजांनी विदर्भातील कारंजा लाड या गावी आपल्या नारायण नावाच्या शिष्याला सांगितला होता. तसेच विदर्भातील जगविख्यात स्थान असलेले लोणार, तर लोणारला सच्चिदाश्रम स्वामी महाराज नावाचे सत्पुरुष होऊन गेले. तर या सत्पुरुषांनाही स्वामी महाराजांनी योगाची दीक्षा दिली होती. आणि अंतरंगानुभव हा दिव्य योगपर ग्रंथही स्वामी महाराजांनी लिहिला होता आणि तो स्वामी महाराजांना दिला होता. स्वामी महाराजांचे आळंदीतील एकूण वास्तव्य 12 वर्षाचे होते. आणि स्वामी महाराजांच्या वयाचा अंदाजही कुणाला कधीच लागला नाही. त्याचे कारण म्हणजे स्वामी महाराजांची दिव्य देहयष्टी. स्वामी महाराजांची उंची जवळपास 6 ते 6.25 फूट होती. स्वामी महाराजांची देहकांती ही सुवर्णासारखी तेजस्वी अशी होती. तसेच स्वामी महाराजांच्या शरीरावरती कुठल्याही वृद्धत्वाच्या खुणा नव्हत्या. स्वामी महाराजांचा एक दिव्य ओवीबद्ध चरित्र ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये स्वामी महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जेव्हा पैठणला ब्राह्मण भोजन घातले होते, तर त्या ब्राह्मण भोजनात स्वतः हजर होते असा उल्लेख वाचायला मिळतो. तर यावरनं स्वामी महाराजांचे नक्की वय काय याचा अंदाज कुणालाही लागूच शकणार नाही. स्वामी महाराजांची आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची 2दा भेट झाल्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. या भेटीचा प्रसंग अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरित्रात आला आहे. स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटला जाणार होते, तेव्हा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना सांगितलं की एक योगी येणार आहेत, त्यांच्यासाठी व्याघ्रासन वेगळं टाकून ठेवा. जेव्हा अक्कलकोट स्वामी महाराजांपुढे आळंदीचे स्वामी महाराज गेले, तेव्हा त्यांची दृष्टादृष्ट झाली. आणि अक्कलकोट स्वामींच्या एका दृष्टिक्षेपामध्ये आळंदीच्या स्वामी महाराजांना निर्विकल्प समाधी लागल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आळंदीच्या स्वामी महाराजांची निर्विकल्प समाधीची जी काही शंका होती ती दूर झाली. आळंदीच्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणि अक्कलकोट स्वामी महाराजांचा तासनतास एकांतामध्ये संवाद झाल्याचं सांगितलं जातं. तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि आळंदीचे स्वामी महाराज हे नैमिषारण्यात हिमालयामध्ये तपाला सोबत होते. यांचा परिचय फार जवळचा होता. पुढे गोंदवलेकर महाराजांनी आपले शिष्य आनंद सागर महाराज यांना योग शिकायला आळंदीला 6 महिन्यासाठी पाठवलं होतं. ही जी कथा आहे ती गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळते. थोर शिवअवतार भगवान श्री चिदंबर महाप्रभू यांनी मुरगोडला एक मोठा यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्ये स्वतः भगवान अक्कलकोट स्वामी महाराज 15 दिवस होते. तर त्या यज्ञाला आळंदीचे दत्तप्रभू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजही स्वतः उपस्थित होते. ही हकीकतही आपल्याला चरित्रामध्ये वाचायला मिळते. तर यावरून आपल्याला स्वामी महाराजांचा संचार, स्वामी महाराजांची भ्रमंती लक्षात येईल. आळंदीचे स्वामी महाराज हे थोर महायोगी होते. त्यांना खंडयोग सिद्ध होता. त्यांचा हा खंडयोग एका भक्तानी बघितल्याची जी घटना आहे तीही आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळते. स्वामी महाराजांचे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांवरती अनन्यसाधारण प्रेम होते. त्याचा एक प्रसंग स्वामी महाराजांच्या चरित्रात आला आहे. जेव्हा एका भक्तानी आळंदीच्या स्वामी महाराजांवरती गुरुचरित्रासारखी एक दीर्घ चरित्रात्मक ओवीबद्ध पोथी लिहिली होती, एक ग्रंथ लिहिला होता, तेव्हा त्याला तो स्वामी महाराजांना अर्पण करायचा होता. पण जेव्हा तो अर्पण करायला येणार त्याच्या आदल्या दिवशी स्वामी महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं की अरे, ज्ञानेश्वर भगवान विष्णू आहेत आणि प्रत्यक्ष ते अलंकापुरीत असताना तू माझे चरित्र का लिहिले. आणि त्यानंतर त्यांनी तो ग्रंथ त्याच्या घरासकट जाळला आणि तो ग्रंथ नष्ट केला. स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींवरती दिव्य असे ज्ञानेश्वराष्टक लिहिलं आहे. समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेवम, हे जे आपण म्हणतो
तर त्याची रचनाही स्वामी महाराजांनी केली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या देऊळवाड्यातील मुक्ताई मंडपाचे बांधकामही स्वामी महाराजांनीच करून घेतले आहे. इसवी सन 1873ला स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेकरिता एक सुंदर असा रथ अर्पण केला होता. तो रथ जवळपास 100 ते 150 वर्षांनंतर यावर्षी आपल्याला रथोत्सवात बघायला मिळाला. स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना 1873ला एक सुंदर असा लाकडी रथ अर्पण केला होता. तो रथ आपल्याला यावर्षी बघायला मिळाला. रथोत्सवामध्ये आपण तो बघू शकलो. तसे स्वामी महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींपुढे तासनतास रात्रीला भजन करत असत. गावकऱ्यालाही या भजनासाठी बोलवत असत आणि भजन झाल्यानंतर मग ते सगळ्या गावकऱ्यांना मिठाई वाटत असत. असा हा भजनाचा क्रम स्वामी महाराजांनी पुन्हा आळंदीमध्ये सुरू केला होता आणि आजही तो रात्रीला नामस्मरणाच्या रूपात सुरू आहे. आळंदीच्या स्वामी महाराजांनी गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांनी ज्या ज्या लीला गाणगापुरात केल्या आहेत त्या सगळ्या लीला अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये स्वतः केल्या होत्या. मग मृत व्यक्तीला जिवंत करणं असू द्या, ब्रह्म संबंधाला मुक्ती देणं असू द्या, दिव्य तीर्थाच्या प्रगटीकरणाची कथा असू द्या, त्यानंतर अनेक लोकांना ज्ञान देण्याची कथा असू द्या, अथवा एकाच वेळी अनेक ठिकाणी जाण्याची जी दिव्य लीला आहे, अशा सगळ्या लीला स्वामी महाराजांनी अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये केल्या होत्या. स्वामी महाराजांचे 2 फार अधिकारी शिष्य होऊन गेले. एक म्हणजे पुण्याचे थोर सत्पुरुष श्री अण्णासाहेब पटवर्धन. अण्णासाहेबांना लोकमान्य टिळक वडिलांसमान मान देत असत. हे अण्णासाहेब आळंदीच्या स्वामी महाराजांचे शिष्य. तसेच धुळ्याचे थोर महायोगी श्री पद्मनाभ स्वामी महाराज हे आळंदीच्या स्वामी महाराजांचे शिष्य. अशा या आळंदीच्या दत्तात्रय प्रभूंनी इसवी सन 1886ला पौष पौर्णिमेच्या दिवशी आळंदीमध्ये जिवंत समाधी घेतली. आजही त्यांच्या दिव्य अस्तित्वाची, दिव्य कृपेची अनुभूती, त्याचा अनुभव अनेक लोकांना येतो. ज्याप्रमाणे गाणगापुरामध्ये आरतीच्या वेळी भूतबाधा झालेली, प्रेतबाधा झालेल्या व्यक्तींना त्रास होतो आणि त्यांची त्या बाधेतनं मुक्तता होते, त्याचप्रमाणे आळंदीच्या स्वामींच्या आरतीच्या वेळेसही ज्या लोकांना भूत प्रेत बाधा झाली असेल त्यांना त्रास होतो आणि त्यांच्यातली ती जी बाधा आहे ती निघून जाते. याचा अनुभव आजही अनेक लोक घेत असतात. तर असे हे आळंदीचे एक दिव्य क्षेत्र आहे. आपण जेव्हा कधी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला याल तर गोपाळपुऱ्यातील आळंदीच्या या दत्तात्रय प्रभूंच्या समाधी दर्शनाला नक्की जाऊन या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.